इकडे सिव्हिल हॉस्पिटलमधल्या बेकायदा गर्भपात प्रकरणी नाशिकच्या डॉक्टर वर्षा लहाडेसह एका नर्सवर गुन्हा दाखल झालाय। गर्भपात अधिनियम कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री 2 वाजता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली। महापालिकेचे आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातल्या अवैध गर्भपात प्रकरणी 23 दिवसांनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि 22 मार्चला 24 आठवड्यांच्या स्त्री गर्भाचा गर्भपात केल्याचं समोर आलं होतं आणि याच रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा लहाडेच्या म्हसरूळ इथल्या प्रयाग या खासगी हॉस्पिटलचीही झाडाझडती घेण्यात आली होती। त्यानंतर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गर्भपाताप्रकरणी कुठली कारवाई झाली नव्हती। अखेर काल रात्री पालिका अधिकारी विजय डेकाटे यांच्या तक्रारीनंतर गर्भपात अधिनियम कायद्याचं उल्लंघन केल्याचाही गुन्हा नोंदवण्यात आला।